माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परत एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जे सूरे बकरा पाहत आहोत, जे पवित्र कुराण मजीद आहे त्याच्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय. तर आपण आज पुढचे काही श्लोक आणि त्याचा संदेश पाहणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्लोक क्रमांक 62, 63 आणि 64 पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की हे जे बनी इस्राईल होते त्यांना त्यांच्या नस्लावर घमंड होतं आणि त्यांना असं वाटत होतं की हे लोकच फक्त जे अल्लाहचे लाडके आहेत आणि बाकीचे लोक जे आहेत ते अल्लाहचे जवळ होऊ शकत नाही. पण त्यांचं हे जे विचार होता हे रद्द करण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जो कोणी ईमान राखणार आणि जे चांगले काम आहेत ते करत राहणार आणि त्याची अटी पूर्ण करणार, मग तो कोणत्याही धर्माचा असो पूर्वी आणि तो कुठेही राहत असो, तो काय करू शकतो, अल्लाहच्या जवळ होऊ शकतो आणि अल्लाहचा लाडका होऊ शकतो. त्याच्यानंतर मग त्यांना म्हणजे आपण पुढचं पण काही संदेश पाहिला होता. आता आज जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला श्लोक क्रमांक 65 आहे, 66 आहे, 67 आणि 68 पाहायचं आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये असं दिलेलं आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्यावर एवढे उपकार केले आणि त्यांचे एवढे मोठमोठे चुका माफ केले, पण तरीही या लोकांनी काय केलं, अल्लाहचा इन्कारच केला आणि जे पुस्तक होती, तौरात जी होती मूसा अलैहिस्सलामला दिली होती, त्याचा इन्कार केला आणि या लोकांनी घमंड दाखवलं आणि जे आज्ञा होते अल्लाहचे त्याचं उल्लंघन केलं. तर इथे अजून एक त्यांनी कसं उल्लंघन करत होते ते अल्लाहच्या हुकमाचं ते दाखवलेलं आहे. तर जे शनिवारचं दिवस होता तर यांच्यासाठी पवित्र असं मानलं जायचं. म्हणजे ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा जे दाऊद अलैहिस्सलाम होते, पैगंबर दाऊद अलैहिस्सलाम, तर त्यांच्या काळात हे यहुदी लोक बनी इस्राईल राहत होते आणि ते एका समुद्राच्या किंवा नदीच्या काठी राहत होते आणि त्यांचं जे काम ते करत होते ते माश्या पकडण्याचं काम करत होते. तर त्यांना शनिवारच्या दिवशी हे काम करण्यात मनाई केली होती, कारण त्या काळात शनिवार त्यांच्यासाठी पवित्र होता. तर हे लोक काय करायचे की काहीतरी असं कारण दाखवून शनिवारच्या दिवशी सुद्धा काय करायचे, माश्यांना पकडायचे किंवा त्या एखाद्या माशाच्या शेपटीला दोरी बांधून काटावर काहीतरी कशाला बांधून ठेवायचे आणि मग रविवारी काय करायचे, त्या माश्याला पकडून मारून टाकायचे, खाऊन टाकायचे आणि ते असं दाखवायचे की आम्ही अल्लाहच्या आज्ञांचं पालन केलं आणि उल्लंघन केलं नाही. पण हे लोक फक्त कारण बघत होते काहीतरी आणि मग काय करत होते, अल्लाहच्या आज्ञांचं उल्लंघन करत होते. आणि मग त्या लोकांनी शनिवारी असं केल्यामुळे मग काय झालं, अल्लाहने त्यांना सांगितलं की आता तुम्ही काय करा, म्हणजे एक यातना किंवा अजाब म्हणून आणि शिक्षा म्हणून त्यांना वानर व्हा असं म्हटलं अल्लाहने. म्हणजे सर्व लोकांना त्यांच्या चेहऱ्यांना बिघडून
तोंडानं बिघडून वानर बनवून टाकलं आणि ते सर्व वानर झाले. अशी म्हणजे एक त्यांना जे पुढे येणारे लोक होते त्यांच्या नंतर आणि मागे जे लोक होते त्यांच्या आधी, त्यांच्यासाठी या लोकांना अल्लाहने काय केलं, सावध राहण्याचे कारण बनवले की यांना बघून पुढच्या लोकांनी सावध होऊन जावे की जर त्यांनी सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या आज्ञांचे उल्लंघन केले तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो. आता त्याच्यानंतर असं म्हटलं आहे की जे बाहेर आखणारे लोक होते त्यांच्यासाठी हे जे उदाहरण होतं ते एक बोध होतं त्यांच्यासाठी. आणि मग जेव्हा मूसा अलैहिस्सलाम या लोकांना म्हणाले, म्हणजे आपल्या जमातीच्या लोकांना म्हणाले की सर्वश्रेष्ठ अल्लाहने तुम्हाला जे गाय आहे त्याची बळी द्यायचं सांगितलेलं आहे, अशा केल्याने काय होईल, तुमच्या जे जे काही चुका तुम्ही केले ते माफ होईल. तर या लोकांनी काय केलं, थट्टा आणि मस्करी केली. म्हणजे त्यांना असं वाटलं की जे मूसा अलैहिस्सलाम आहे ते त्यांच्यासोबत थट्टा मस्करी करत आहे. तर त्यांनी विचारलं की म्हणजे त्यांनी असं विचार केला की गायचं बळी देऊन गुन्हा म्हणजे जे चुका आहे कसे माफ होणार. आणि मूसा अलैहिस्सलामला म्हटलं की तुम्ही आमच्यासोबत थट्टा मस्करी करू लागले का. तर मूसा अलैहिस्सलामने त्यांना म्हटलं की तुम्ही हे जे बोलत आहात किंवा अशी मूर्खतेपासून मी काय करतो, अल्लाहच्या शरणात येतो, कारण मी अशी थट्टा मस्करी कधी करू शकत नाही. आणि मग या लोकांनी काय केलं, मग त्यांना गायची बळी द्यायची नव्हती म्हणून परत त्यांनी काय केलं, मूसा अलैहिस्सलामला सांगितलं की तुम्ही अल्लाहला विचारा की जी गाय आम्हाला ज्या गायीची बळी द्यायची आहे ती कशी असावी, म्हणजे तिचं रंग कसा असावं आणि वयात ती कशी असावी, म्हणजे खूप मोठ्या वयाची असावी, म्हातारी असावी का वासरी असावी का मध्यम वयाची असावी, असं त्यांनी विचारलं. आणि दिसायला कशी पाहिजे, फक्त याच्यासाठी विचारलं की त्यांना हे म्हणजे आज्ञेचं उल्लंघन करायचं. तर मूसा अलैहिस्सलामला त्यांनी सांगितलं की तुम्ही अल्लाहला विचार आहे की, तर मूसा अलैहिस्सलामने त्यांना म्हटलं की अल्लाहने तुम्हाला आज्ञा दिली की ही गाय जी आहे ती एकदम म्हातारी पण नसावी आणि एकदम वासरी पण नसावी, पण जी गायची बळी तुम्हाला द्यायची आहे ती मध्यम वयाची असावी. आणि मग हे लोक काय करत होते की म्हणजे खूप जास्त प्रश्न पैगंबरांना विचारत होते, ज्याच्यापासून सर्वश्रेष्ठ अल्लाहने मना केला आहे. तर त्यांना असं म्हणण्यात आलं इथे, मूसा अलैहिस्सलामने त्यांना म्हटलं की ही आज्ञा अल्लाहकडून आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्त प्रश्न विचारायची गरज नाही. जे तुम्हाला आज्ञा दिलेली आहे त्याचं पालन करा, जास्त त्याच्यामध्ये विचारपूस करू नका. कारण तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची की हे आज्ञा कोणाकडून आहे, म्हणजे ही आज्ञा अल्लाहने दिलेली आहे आणि जो काही अल्लाह म्हणतो ते आपल्याला म्हणजे जास्त विचार न करता, विचारपूस न करता आज्ञेचं पालन करावं लागतं. पण या लोकांना काय करायचं होतं, उल्लंघन करायचं होतं, त्याच्यामुळे ते असं करत होते. तर हा संदेश आहे जे या श्लोकात दिलेला आहे.
तर पुढचे जे व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण श्लोक क्रमांक 69-70चा संदेश पाहू. आज आपण इथे थांबू.